एक नाम हरि द्वैत नाम, 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 अद्वैत कुसरी विरागा, अद्वैत कुसरी विरागा, अद्वैत कुसरी विरागा, कर्म बुद्धि भेदा समान श्री हरि, कर्म बुद्धि समान शमदमा वैरे हरे धारा, सर्व घटी राम देहादी, सर्व घटी राम देहादी, सूर्य प्रकाश ज्ञानदेवा चित्ते हरिपाद, ज्ञानदेवा चित्ते हरिपाद, अखिल्या जन्म मुक्त झाला, हरिमुखे म्हणा हरिमुखे, मुखे म्हणा हरिमुखे करना कोण करी, मुबारक माने, मुबारक माने, श्री भगवान पांडुरंगा परमात्म्याच्या सेवेकरिता आपण श्री पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करून अशा कृपेने श्री ज्ञानोबराय विरचित हरिपाठाचा विचार करत असताना हरिपाठामधील 15व्या क्रमांकाचा आपण अभंगाचा विचार करत आहोत. 27 अभंग आहेत, त्यापैकी 15व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला जाणणारा कोण, भगवान परमात्मा कसा आहे आणि हे चिंतन केल्यामुळे मला काय फळ प्राप्त झालं याचं वर्णन श्री ज्ञानोबराय या अभंगाद्वारे करतात. श्री ज्ञानोबराय सांगतात की नाम आणि नामी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. नामच नामी आहे अशा प्रकारचं प्रतिपादन प्रस्तुत अभंगात करतात. कारण की जेव्हा नाम आणि नामी यांच्यामध्ये भेद प्रतीत होतो तेव्हा नामाला मनुष्य निकृष्ट समजतो
कारण की वेदांत शास्त्रामध्ये अस्ति भाति प्रियं चेति नामं नामरूपैति अंश पंचकम् आद्यं त्रयं ब्रह्मरूपं जगद्रूपं ततोद्वयम्। अशा प्रकारे पंचदशीमध्ये वर्णन केलं की नाम आणि नामी याच्यामध्ये अस्ति भाति प्रिय हे तीन अंश आणि नामरूप दोन अंश। यापैकी नाम आणि रूप हे दोन अंश परमात्म्याचे आहेत, ते जगताचे आहेत। आणि अस्ति भाति प्रिय हे तीन अंश परमात्म्याचे आहेत। अशा प्रकारे सांगितल्यानंतर अस्ति भाति प्रिय हाच परमात्मा आहे आणि तद्भिन्न नामरूप जगताचे अंश आहेत आणि ते मिथ्या आहेत। अशी दृष्टी झाल्यामुळे साधकाची भगवंताचं नाम घेण्याविषयी तितकी प्रवृत्ती होत नाही आणि तो त्याला मिथ्या समजून नामापासून व रूपापासून भगवंताच्याही दूर होऊ लागतो। याकरिता संत महात्मे आपल्याला सांगतात, नाम हे परमात्मा रूप आहे। कारण की नाम परमात्मा रूप झाला तर त्या नामावर आपली प्रीती वाढेल आणि आपण नित्य निरंतर भगवंताचा जप करू। याकरिता श्री नामदेवराय सुद्धा सांगतात, नामा म्हणे नाम केशव केवळ जाणती ते खूण। नामा म्हणे नाम केशव केवळ, ही जी खूण आहे जाणती ते केवळ प्रेमळ हरिभक्त। प्रेमळ हरिभक्त हे जाणतात, बाकीच्यांना कळत नाही, कारण की नाम भगवद रूप आहे। राम कृष्ण नामे राम
या नाम आणि नामी हे दोन्ही वेगळे वेगळे नसून एकच आहेत. याकरिता आपल्याला संतांनी यांचा अभेद सांगितला. पद्मपुराणात श्री व्यास भगवान बोलतात की नामचिंतामणी शुद्ध कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्णशुद्धो नित्यमुक्तो अभिन्नत्वात् नाम नामिनो. हे नाम चिंतामणी हे कृष्ण. नाम हे चिंतामणी रूप आहे, म्हणजे चिंतिलेले सगळे पदार्थ देणार आहे. आपण ज्याचं चिंतन करू, नामस्मरण करून आपल्याला जे प्राप्त व्हावं अशी इच्छा असेल तर ते संपूर्ण भगवंताच्या नामाच्या उच्चारण प्राप्त. सांगतात साधक नाम जपय लयलाय होई सिद्ध अनिमादिक पाय. सुख सनकादी सिद्ध मनी जोगी नाम प्रसाद ब्रह्म सुख भोगी. नाम जपत प्रभु केन प्रसादो भगत शिरोमणी भे प्रल्हादो. श्री तुलसीदास जी बोलतात की या नामाचा जप केल्याने सगळ्या अनिमादिक सर्व सिद्ध्या आपल्याला प्राप्त होतात. शुक सनकादिक सिद्ध मुनी योगी यांनी नामाचा जप केला तर यांनी संपूर्ण सुखाची प्राप्ती केली. भक्त प्रल्हाद तर भगवत अतिशय भक्त शिरोमणी झाले, कारण की नामाचा हा प्रभाव आहे. आणि ते नाम केवळ भगवान परमात्म्यापासून पृथक नसून भगवत रूपच आहे. याचं कथन श्री ज्ञानोबा प्रथम चरण.
एक नाम हरी म्हणजे एकच नाम आहे ते म्हणजे हरी. या जगात दुसरं काहीही नाही, एक आहे, नाम आहे. मग ते कोणतं? हरी. या हरी या नामाशिवाय दुसरं द्वैत नाम दुरी. भगवान परमात्म्याच्या हरिनामाहून भिन्न दुसरे नाम दूर आहे. दूर आहे म्हणजे दुसरं नाहीच. बस एक नाम हरी आहे आणि त्याहून भिन्न दुसरं जे काही नाम असेल ते दूर आहे म्हणजे ते नाहीच. म्हणजे एकमेवा द्वितीय असं भगवंताचं केवळ नामच आहे. जसं एकमेवा द्वितीय ब्रह्मा वेदांत शास्त्रामध्ये आपण सांगतो, त्याप्रमाणे श्री ज्ञानोबा सांगतात एक नाम हरी. एक नाम आहे, दुसरं काहीही या जगात नाही. द्वैताचं नाव म्हणजे द्वैत हे दूरच आहे, द्वैत नाही. मग हे याला जाणतो कसं? सांगतात अद्वैत कुसरी विरळा जाणे. या अद्वैताला अतिशय कौशल्याने एखादा जाणतो. अद्वैत जाणे कुसरी जाणे पण तो विरळा जाणे. अद्वैत वेगळं, कुसरी वेगळं, विरळा जाणे सगळे वेगळे वेगळे पद करायचे. म्हणजे विरळा अतिशय कौशल्याने अद्वैतास जाणतो है ना. एकमेवा द्वितीय ब्रह्म याचा साक्षात्कार एक नाव हरी आहे. बस हरी आहे. किंवा दुसरा आपण अर्थ करू शकतो. एक नाम, नाम शब्दाचा अर्थ म्हणजे एक नाम हरी. एक म्हणजे हरी. द्वैत म्हणजे दोरी. मग एक म्हणजे बस हरी आहे. एकमेवा द्वितीय. हरी म्हणजे ब्रह्म, एक म्हणजे हरी आणि द्वैत म्हणजे दुरी. दुरी म्हणजे नाही, द्वैत म्हणजे नाहीच आणि एक म्हणजे हरी आहे.
दुसरा नाही. मग अशा एक म्हणजे हरीला, अद्वितीय हरीला विरळा जाणतो आणि अतिशय कुशलतेने जाणतो. अद्वितीय ब्रह्मतत्वाला जाणण्याकरिता विरळा, विरळा पावे, विरळा पावे. अवघड गोवे उगवणे असं काहीतरी. पहा, विरळा एखादा त्याला जाणतो. सगळ्यांना जाणता येत नाही, कारण की या जगामध्ये लोक किती प्रकारचे आहेत. आपण बोलतो प्रकाराचे तेन तुका म्हणे केले जग. मग आपण त्याला एक बद्ध, मुमुक्षु आणि मुक्त अशा प्रकारे 3 लोक करूया. त्याला म्हणू एक बद्ध. बद्धाचे आपण यद्यपि मुमुक्षुही बद्ध आहे, परंतु मुक्तीची इच्छा करणार आहेत. किंवा संसारी मुमुक्षु आणि मुक्त एवढं तरी करू शकतो. त्याच्यात पहिले 2 पामर आणि विषय येतात. पामर कोण आहे? ऐहिकान विषयांश्रेष्ठ तथाच पारलौकिकान, है ना. तो काय करतो? ऐहिकान नाही बा, जो विहित विषय आहे. अविहितांश्च सेवते. विहित विषयांचं जो सेवन करतो आणि अविहित विषयांचं सुद्धा सेवन करतो. अनभिज्ञश्च शास्त्रस्य, व शास्त्राला जाणणारा नाही. सोत्रपामर गद्यते, निगद्यते, तो या ठिकाणी पामर म्हटला जातो. जो या ठिकाणी विहित विषयांचंच सेवन करतो आणि पारलौकिक विषयांकरता प्रयत्न करतो, त्यास विषय म्हणतात. मग हे दोन या आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही. विषय ओढी भुलले सांगतात की हे अशा प्रकारचे विषय लोक भगवान परमात्म्याला जाणू शकत नाही. विरळा जाणे, विरळा एखादा जो विरळा मनुष्य आहे, तो विरळा मनुष्य, तो एखादाच भगवान परमात्म्याला जाणू शकतो. दुसरा नाही, म्हणजे त्यालाच आपण म्हणू जिज्ञासू. जिज्ञासू तो जाणतो आणि जाणल्यानंतर तद्रूप होतो. त्या जिज्ञासूला आपण साधन चतुष्टय संपन्न अधिकारी म्हणूया.
ज्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मोक्षत्व आहे, तोच एखादा साधक भगवत तत्वात जाणतो, अद्वितीय परमात्मा आहे याला जाणतो. आणि असं जाणतो कोण? मग कधी तो विरळ्या मनुष्याला तो प्राप्त होतो, विरळा मनुष्य त्या परमात्म्यास जाणतो. मग असा जो विरळा जाणणारा आहे तो कशानंतर हरिरूप होतो, हरीला जाणतो, याचं कथन द्वितीय चरणात. समबुद्धि घेता समान श्री हरी. शमदमावरी हरी झाला. सांगतात की समबुद्धी दोन रीतीने आपण अर्थ पाहू शकतो. समबुद्धी घेता श्रीहरी समान. एक समबुद्धीनं म्हणजे एकत्व बुद्धीनं. सम म्हणजे एक, समत्व बुद्धीने आपण परमात्म्याचा स्वीकार केला असता. यस्तु सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते नैव. एक आपल्याला पाहिजे की सर्व प्राण्यामध्ये विठ्ठल जळी स्थळे भरला, रिता ठाव नाही वरला. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची भोंगडी पांघरू हरी. काय म्हणतात? काय म्हटले? तो परमात्मा मीच आहे या प्रकारे अहम ब्रह्मास्मी या एकत्व बुद्धीने परमात्म्याचा स्वीकार केला असता की मी परमात्मा रूपच आहे, अशी आपली सर्वांची बुद्धी झाली पाहिजे. या संसारात किती फिरणार हे ना, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दाता. म्हणून आपण भगवंताला अभेद बुद्धीनं
सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा बुद्धीने त्याला जाणलं पाहिजे. मग समत्व बुद्धीने परमात्म्याचं ग्रहण केलं असता समान श्रीहरी, परमात्मा श्रीहरी समान, श्रीहरी एकच आहे असा निश्चय होतो. पण अगोदर आपल्याला समत्व एकत्व बुद्धीने परमात्म्याचा स्वीकार करता आला पाहिजे. आणि असा स्वीकार केला तर सर्व ठिकाणी परमात्मा समान आहे असं दिसतो. बर, मग अशी कधी बुद्धी प्राप्त होते ते सांगतात शमदमावरी, है ना, शमदमावरी. शम आणि दम त्याच्यानंतर जेव्हा अंत आपल्या प्रत्येक साधकाच्या अंतःकरणात शम प्राप्त होतो आणि दम प्राप्त होतो. शम आपण काय मनोनिग्रहाला क्षम म्हटलं जातं. आपली सगळी इंद्रिय जेव्हा आपण नियंत्रित करतो मग यानं आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपण भगवत प्राप्तीच्या योग्यतेचं होतो. म्हणजे आपल्याकडे हे असलं पाहिजे शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा सातही अपेक्षा सद्गुरु पायी. हे तर लिहिलं. म्हणजे शमदमादी हे पाहिजेत आणि शमदम हे उपलक्षण आहे. कारण की पहिला विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक संपत्ती हवी आणि मुमुक्षुत्व हवं. हे शमदम सगळ्यांचे उपलक्षक आहेत. मग आपल्याला याविषयी नाथबाबा बोलतात की हे चार कोणते कोणते? विवेक वैराग्य समाधी ते मुमुक्षुता चौथ्या क्रमांकाची मुमुक्षुता आहे. कारण की मुमुक्षु म्हटलं तर मुमुक्षुते पुढे श्रवण म्हणा निजे ते ध्यासन पाहिजे. ते मनुष्यानं निधिध्यासन सुद्धा केलं पाहिजे. मग काही त्यातली बहिरंग साधनं असतील, अंतरंग साधनं असतील, त्यापैकी विवेक. मग विवेक कसा असावा सांगा रे, व्याख्या सांगा की. ब्रह्मैवेकं हि तन्नित्यमनित्यं सकलं जगत् एवं रूपो विचारो एकसौदाता. ब्रह्मच एक सत्य आहे आणि बाकी सगळं जगत मिथ्या आहे अशा प्रकारचा निश्चय असावा, त्याला विवेक म्हणतात. नाथबाबा बोलतात मिथ्या माया कार्य जगत
प्रकार ब्रह्म हेची सार विवेका माया कार्य संपूर्ण मिथ्या आहे. सगळं जगत प्रकार मायेचं कार्य आहे आणि ते मिथ्या. व ब्रह्म हेच सार आहे, नित्य आहे. पण मिथ्या असं नाही पाहिजे खरं पाहिजे त्यात, कारण की मग फार पुढे गेले आपण. मिथ्या समजण्याकरता तर आपल्याला श्री गुरुला शरण जाऊन विचार करायचा आहे. अगोदरच जगत मिथ्या आहे हे कळाल्यानंतर तर संपूर्ण होईल काम निहाल होतील. म्हणून ब्रह्म एकम नित्यम, ब्रह्म नित्य आहे, जगत अनित्य आहे. अनित्य सगळ्याला करतोय, क्षणभंगूर आहे. मिथ्या समजण्याकरता जायचंय पुढे. म्हणून थोडा आता कमी वाटली व्याख्या इथे, कारण की व्याख्या तंत असली पाहिजे. नाथ महाराजांनी वैराग्य कशाला म्हणतात सांगा बरं. एकान विचार श्रेष्ठान तथा पारलौकिकान त्यक्तुं गणपरीक्षाया प्रत्यसा विधीयते. हे ना, ऐक विषय आणि पारलौक विषय यांना त्याग करण्याची अंतःकरणातून झालेली जी इच्छा तिला म्हणतात वैराग्य. नाथ महाराज बोलतात सदा असो प्रीती परमार्थाला. विषयामध्ये विरक्ती म्हणजे सेवू नये विषय अवमनाचे परी. विठतो अंतरी सदा सो प्रीती परमार्था लागी विषयी विरागी याची ना. बस विषयांचा तिटकारा आणि परमार्थात प्रीती असावी, त्याला वैराग्य म्हणतात. त्यानंतर शम आहे. शम कशाला म्हणतात मग? यांचे नाव शम मनाचा निग्रहो, विषयाग्रहो चित्ता नाही. शम त्यास म्हणतात की मनाचा निग्रह आणि विषयामध्ये आग्रह नसावा, याला म्हणतात शम. मग हा शम असावा, दम असावा. दम कशाला म्हणतात बरं सांगा श्लोक. सदम परिकीर्तित. काय सांगितलं तुझं आता? आमच्या पाठ नाही ना, अभ्यास कुठं करतो आहे की नाही. विषयां स्वस्व विषयांपासून हटवून आपल्या गोलकामध्ये इंद्रियांना, कोणाला? ज्ञान कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना विषयांपासून हटवून आपल्या गोलकामध्ये स्थित करणं, त्याच दम असं म्हटलं जातं. हे की नाही? बोलत जा विद्वान लोक, त्याला पारायण करावं लागतं, तेव्हा ते कधीही ज्ञान राहतं. नाही तर काय, बोलायला माणूस टाळाटाळा काही बोलेल, पण विषय तयार असावा लागतो. नाथ बाबा बोलतात झाली असे सर्व इंद्रिया स्थिरता, दम हे तत्वता म्हणती तया. सर्व इंद्रिय स्थिर होणं, विषयांकडे धाव न घेणं, त्यास दम म्हणतात. आणि हे सगळी श्रद्धा वगैरे सगळी व्याख्या आहे. आणि ही जेव्हा प्राप्त होतात तेव्हा शमदमावरी, शमदम त्याच्यावरती, त्याच्या नंतर मनुष्याला समबुद्धी घेतात. समान बुद्धीने किंवा समबुद्धी, समान श्रीहरी घेता हरी झाला. शम दम हे आपले
प्राप्त झाले असता नंतर समत्व बुद्धीनं परमात्म्याचा, समान परमात्म्याचा, समबुद्धी म्हणजे एकत्व बुद्धीने समान अशा श्रीहरीचा स्वीकार केला असता त्याला जाणलं असतं. तो जाणणारा हरी झाला, तो हरिरूप होऊन जातो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति, ब्रह्मतत्वाला जाणणारा ब्रह्मरूपच होतो. सोई जानै जीव देव जनाए, जानत तुमही होई जाए. त्या परमात्म्याला जाणला असता तो ब्रह्मरूप होऊन जातो, म्हणून हरी झाला. ब्रह्मतत्वाला ग्रहण आपण समत्व रूपानं त्याला घेता म्हणजे जाणला असता हरी झाला. तो जाणणारा हरी होऊन जातो. का? कारण की आता इथलं काहीच प्रमाणात झालं नाही. परमात्मा रूप होऊन जातो. आणि पहा, आणि परमात्मा रूप झाला असता, कारण की तो जाणला असता तोच का होऊन जातो? कारण की जाणणारा आणि तो परमात्मा वेगळा नाही याचं कथन तृतीय चरणात. सर्वा धरती निराम, दृष्टांत देऊन सांगतात की हा राम, हा परमात्मा सर्व ठिकाणी तोच आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशक प्रकाशक सूर्य सहस्र रश्मी,
हजारो किरण आहेत, त्या हजारो किरणामध्ये प्रकाशक कोण आहे? केवळ सूर्य. सहस्र रश्मी प्रकाशक सूर्य. सर्व किरणामध्ये त्यांना प्रकाशित करणारा जसा सूर्य एक आहे. म्हणजे सगळ्या रश्मी सूर्य रूप आहेत. त्या सूर्याहून किरण वेगळे नाही, त्यांना वेगळी सत्ता नाहीच आहे. तद्वत सर्व घटी किंवा आपण सर्व घटी पुढे अन्वय करा. सर्व घटी प्रकाशक सहस्र रश्मी प्रकाशक सूर्य. सर्व घटांमध्ये हजारो किरणांद्वारे प्रकाशित होणारा सूर्यच आहे. म्हणजे हजारो घट ठेवली असली परंतु त्या घटांमध्ये किरणाद्वारे प्रकाशित होणारा प्रतिबिंबित होता, किरणाद्वारे प्रतिबिंबित होतो, प्रकाशित होतो, तो केवळ सूर्य आहे. तो सूर्याहून ते वेगळे नाहीत. तद्वत या ठिकाणी देहादेही एक राम है का नाही? देहादेही सर्व घटी राम नाही, सर्व घटी पुढे लावलं तर देहादेही एक राम. या ठिकाणी देहादेही द्वंद्व तत्पुरुष समास आहे. देही अदेही एक राम. देहामध्ये आणि अदेही देहाहून भिन्न जे पदार्थ आहेत त्या सर्वांमध्ये एक परमात्मा आहे. जनी म्हणे आत्मा एक. ह्यामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मेरा असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता से काम विषयावरील. श्री ज्ञानोबराय बोलतात की त्याप्रमाणे हृदयामध्ये मी राम आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. तो भगवान परमात्मा सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये आहे.
सर्व यंत्र मायाद्वारे विचलित करणारा, चालविणारा, भ्रमित करणारा, प्रत्येकाच्या हृदयात बसणारा तो भगवान परमात्मा आहे. तो देहामध्येही आहे आणि अदेहामध्येही आहे. देहाहून भिन्न वस्तूमध्येही आहे. जसं जगद्गुरु तुकोबराय बोलतात, विठ्ठल विस्तारला सप्तही पाताळे भरणी अर्थात विठ्ठल व्यापक त्रिभुवनी अधी विठ्ठल मुनी मानसी देही. म्हणजे इतकं 4 चौकड्याचा अभंग आहे. याच्यामध्ये 2 कडव्यात है ना काय सांगितलं की विठ्ठल विस्तारला जनी. विठ्ठल सर्व लोकांमध्ये विस्तारलेला आहे म्हणजे देहामध्ये आहे. मुनिमानस सुद्धा देहातच. आणि विठ्ठल सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी याच्यात अदेहामध्ये देह भिन्नामध्ये तो परमात्मा व्यापक आहे. बर तो सगळ्यात आहे मग तो परमात्मा त्याच्यावर भिन्न आहे का? तर सगळ्यात आहे. म्हणजे जीव आणि परमात्मा भिन्न आहे का? नाही. श्री भगवान परमात्मा बोलतात, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. हे भारत, सर्व क्षेत्रामध्ये सर्व देहादी क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मी आहे समज. म्हणून त्याला जाणणारा तो तद्रूप हरी होऊन जातो. बरं हरी झाला मग या प्रकारचं मी चिंतामध्ये नित्य नेमानं हरी हिला धरलं म्हणून त्याचं फळ काय झालं शेवटच्या